आता राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। महायुतीच्या महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलाय। राज्यातील रखडलेल्या महामंडळांचं वाटप लवकरच जाहीर होणार आहे। भाजपला 48% महामंडळे, शिवसेनेला 29% महामंडळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 22% महामंडळ असतील आणि घटक पक्षांसाठी फक्त एक महामंडळ असेल असं सूत्रांच्या माहितीनुसार समोर आलेलं आहे। घटक पक्षांच्या वाट्याला फक्त 1% महामंडळ असेल, त्यामुळे घटक पक्ष नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। भरत, अधिकची माहिती। तेजल, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये 148 वैधानिक महामंडळ आहेत, आर्थिक विकास महामंडळ आणि इतर महामंडळाची, आणि या महामंडळांचा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो गेल्या 1.5 वर्षापासून रखडल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यावरती महायुतीच्या समन्वय समितीच्या अनेक बैठका झाल्या, त्यावरती तोडगा काही निघत नव्हता। मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीच्या महामंडळ वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो अखेर ठरलेला आहे। भाजपला 48, शिंदे सेनेला 29, अजितदादांच्या राष्ट्रवादीला 22%, तर घटक पक्षांना 1% इतकीच महामंडळ त्यांच्या वाट्याला येणार आहेत। आणि खरं तर घटक पक्ष हे महायुतीच्या मागे खूप ताकदीने उभे राहिल्याचं पाहायला मिळालं। मात्र आता त्यांच्या वाट्याला 1%च महामंडळ येणार असल्यानं घटक पक्ष नाराज असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली। जी, धन्यवाद भरत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतो यावेळेस 48% महामंडळ ही भाजपाच्या वाट्याला आणि 1% महामंडळ हे घटक पक्षांच्या वाट्याला येणार असल्यामुळे घटक पक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू आहे।